हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर आता मी पहिली देवपूजा करून घेते, कारण कालचा नैवेद्य दाखवलेला अजून तसंच आहे, मी तो काही उचललेला नाही आहे। तर ही सगळी देवपूजा व्यवस्थित छान करून घेते आणि माझी आत्ताच अंघोळ झालेली आहे, कारण खूप उशीर झाला घरातलं सगळं आवरायला। फरशी वगैरे पुसली, सगळंच क्लीन। आता मी देवपूजा करते। तर सगळं घर पूर्ण मी चकाचक करून टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी देवपूजा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक पण बनवायचा आहे, कारण आज उशीर झाला मला स्वयंपाक बनवायला। नाहीतर सकाळी जेव्हा परी जाते ना त्यावेळेसच मी सगळा स्वयंपाक करून घेते, पण आज थोडंसं लेट झालं। तर आता मी पहिली देवपूजा करणार आहे आणि नंतर स्वयंपाक करणार आहे। ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि अजून जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा। आता कपड्याची मशीन पण मी लावून घेते। ओके, तर मी मेथीची भाजी बनवणार आहे, त्यासाठी मेथीची भाजी अशी पाण्यामध्ये भिजायला घातली आणि इकडे मिरच्या मी मोठ्या मोठ्या कट करून घेतल्यात आणि त्या आता व्यवस्थित छान फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मग ही मेथीची भाजी त्यामध्ये ॲड करणार आहे। तर आता थोडंसं मीठ पण टाकून घेते, जास्त नाही टाकलं आता खारट होते भाजी, एवढं मीठ घेतलं आहे मी। तर आता भाजीवरती जवळजवळ मी 5 ते 10 मिनिटं एकदम मीडियम गॅसवरती झाकून ठेवून घेणार आहे। तर चपात्या करण्यासाठी तवा ठेवला आहे मी आणि थोड्याच चपात्या, ह्याच्या फक्त 4-5 चपात्या होतील एवढ्या चपात्या मी बनवून घेते आणि त्याच्या अगोदर मी थोडासा हा ज्यूस पिणार आहे, रियल ज्यूस आहे, कारण ना जरा एनर्जी डाऊन झाल्यासारखी झाली आहे, त्याच्यामुळे जरा व्हिटॅमिन सीची गरज आहे, म्हणून मग जरा पॉवर पण येईल थोडीशी, तब्येत बरी नाही आहे। हे ना फ्रीजमधून काढून बाहेर ठेवलं होतं बराच वेळ, कारण जास्त थंड मला आवडत नाही प्यायला, म्हणून मग असं रूम टेम्परेचरलाच ठेवलं होतं, तर रूम टेम्परेचरवर झालं आहे आता हे, आणि आता मी प्यायला घेणार आहे हे थोडंसं। तर हे मी पिते आता आणि नंतर चपाती बनवून घेते पटपट।
इथं माझ्या चपात्या पण बनवून झाल्यात आणि इथं भाजी पण रेडी आहे। जास्त भाजीमध्ये मी ना म्हणजे शिजवत बसत नाही, कारण अशीच भाजी खायला छान लागते। मी आज काय डाळ शेंगदाण्याचा कूट काहीच टाकला नाही, मला अशी भाजी खूप आवडते, एकदम प्लेन। तर आता मी जेवण करून घेणार आहे आणि नंतर बोलते तुमच्याशी। आता मी काय करणार आहे, मला प्रोटीन पावडर बनवायची परीसाठी, कारण आता थंडी पण खूप आहे आणि प्रोटीन पावडर किती चांगली असते तुम्हाला पण माहिती आहे। एनर्जी बूस्ट करण्यासाठी पण असते, लहान मुलांची बुद्धी चांगली तल्लख चालावी यासाठी सुद्धा प्रोटीन पावडर मी मध्ये आधी परीसाठी बनवत असते। आता बरेच दिवस झाले, मला वाटते 5-6 महिने होऊन गेले असतील की मी प्रोटीन पावडर बनवलेली तिला, आणि थोडीशीच बनवली ती, एवढीच छोटीशी डब्बीभर बनवलेली। पण आत्ताची प्रोटीन पावडर जी आहे ना ती मी जास्त बनवणार आहे। तर प्रोटीन पावडर मी कशी बनवते हे नक्की बघा। चला तर मग। तर मला जरा बरं वाटत नव्हतं ना, त्याच्यामुळे मी गोळी खाऊन झोपली होती, त्यामुळं किचनवरती सगळा पसारा तसंच आहे, भांडी पण बेसिंगमध्ये तशीच आहे। तर आता मी पहिली प्रोटीन पावडर बनवून घेणार आहे आणि भांडी दाखवते मी तुम्हाला। सगळं बेसिंगच भरले, सगळं बेसिंगच भरले। तर आता प्रोटीन पावडर पहिली मी बनवून घेते आणि त्याच्यानंतर सगळं पूर्ण किचन मी क्लीन करते। चला तर मग प्रोटीन पावडर मी कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते। तर हे आहे माझं ड्रायफ्रूट ठेवण्याचा खजाना, तुम्ही पाहू शकता। ह्याच्यामध्ये मी सगळे ड्रायफ्रुट्स ठेवत असते, कारण हे मला खूप आवडते बरणी। तर अशा 2 होत्या, एक मम्मीने दिली, तिला आवडली म्हणून। तर हे असं झाकण उघडायला मला खूप आवडते हे। तर आता आपण आहे ना जी प्रोटीन पावडर बनवायची ना, त्यासाठी काय काय लागतं ते बघूया। तर मी आता प्रोटीन पावडर बनवून घेणार आहे, त्यासाठी मी काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते। तर इथे घेतलेले आहेत मी कच्चे शेंगदाणे, इथे घेतलेले आहे पिस्ता, इथे घेतलेला आहे अक्रोड, इथे घेतलेला आहे बदाम आणि इथे घेतलेला आहे काजू। तर हे 5ही वस्तू आपण मी प्रोटीन पावडर बनवणार आहे। हवं तर तुम्ही त्यामध्ये ना कलिंगडाच्या बिया, खरबुजाच्या बिया असतात ना, त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता, खूप चांगल्या असतात त्या। तर आता हे सगळं मी आहे ना 5-1 मिनटं मी कढईमध्ये छान असं ना रोस्ट करून म्हणजे भाजून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर मी ह्याची पावडर करून घेणार आहे, पूड करून घेणार आहे। तर आता कढई छान तापली आहे, त्याच्यामध्ये मी शेंगदाणे, काजू, पिस्ता, अक्रोड आणि बदाम, तर एवढं सगळं मी अंदाजाने घेतलेलं आहे। हे सगळं मी हे सगळं आता मी ना जवळजवळ 5 ते 7 मिनिटं, जास्त नाही, एकदम मिडियम गॅसवरती आपण हे छान असं हलकंसं भाजून घ्यायचं। तर हे छान असं भाजून झाले, त्याच्यानंतर आता मी हे लगेच ताटामध्ये काढून घेणार। तर हे असं आपण भाजून घ्यायचं, थोडं थंड होऊ देणार आहे, आणि ह्याच्यात आता मी थंड करून घेतले आणि आता मी हे मिक्सिंग जारमध्ये मी एकदम बारीक करून घेणार आहे। तर थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपण एकदम बारीक करायचं, कारण जसं आपण शेंगदाण्याचं कूट बारीक करतो ना तशा प्रकारेच आपण हे बारीक करायचं। तर आता मी हे एवढं घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी ना वेलचीची पूड पण टाकणार आहे थोडी थोडी, कारण टेस्ट खूप छान येते। तर आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते। तर हे अशी पावडर करून घेतली मी, एकदम बारीक, म्हणजे जास्त पण असं कूट करून घ्यायचं नाही, जेणेकरून त्यामधून तेलच निघेल। तर असा एकदम तुम्ही पाहू शकता, अशी एकदम पूड करून घेतली मी। तर हे आता मी ताटामध्ये काढून घेते आणि हे पण सगळं मी आता वाटून घेते।
तर अशा पॅक बंद डब्यामध्ये रूम टेम्परेचरलाच मी ठेवणार आहे. प्रिझर्वेटिव्ह नाही आहे हे, त्याच्यामुळे असं वरतीच मी ठेवणार आहे. असं पॅक बंद करून ठेवले आणि हे परीला मी रोज देत जाणार. तर आता ह्यातली थोडीशी पावडर काढून परीला पहिला देते, कशी झाली टेस्ट म्हणून विचारते तिला, बघूया तिची रिॲक्शन आपण. तर इथं आता मी 1 चमचा ही प्रोटीन पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं गरम दूध टाकून परीला पहिला देणार आहे. आता हे मी परीला देते आणि परीचे रिॲक्शन बघूया आपण, तिला आवडतंय की नाही. म्हणजे भरपूर दिवस झालं बनवलं होतं मी, पण आता तिच्या आठवणीत आहे का नाही बघूया आपण. काय टेस्ट करून सांग. कसं लागते? छान आहे का? कसं झालंय? आवडलं? प्रोटीन पावडर परीला पण आवडली आहे. तर आजचा ब्लॉग हा असा होता आणि कसा वाटला तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.